नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचे अविरत हे चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. दत्तगुरूंच्या त्रिमूर्ती अवतारांमध्ये तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. भक्तांच्या जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना अध्यात्माच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांनी अवतार घेतला. त्यांच्या अद्भुत लीलांनी आणि शिकवणींनी भक्तांचे जीवन समृद्ध केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांचा जीवन प्रवास, त्यांच्या उपदेशांचे महत्त्व आणि भक्तांवरील त्यांच्या कृपाछायेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भूतलावर जेव्हा अधर्म, अनिती यांचं प्राबल्य वाढतं, अनाचार माजतो, त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी, दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. श्री विष्णूंचे दशावतार हे त्यांचंच उदाहरण आहे. वेद आणि पुराण काळात भक्तांच्या उद्धारार्थ हेच कार्य करण्यासाठी श्री दत्तावतार झाला. अत्रि ऋषी आणि अनुसूयेच्या पोटी श्री गुरुदत्तांनी 3 बाळांच्या रूपात म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश असा जन्म घेतला आणि हेच पुढे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त म्हणून भक्तांचा उद्धार करते झाले. दत्त संप्रदायाची ही परंपरा पुढे जागृत ठेवण्यासाठी कलियुगात पिठापूर इथे 14व्या शतकात श्रीपाद श्री वल्लभ हे परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणून जन्मास आले. त्यांनी आपला अवतार समाप्त करताना पुन्हा भेटेन हे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचं प्रत्यंतर म्हणून श्री नृसिंह सरस्वती हे वराडात कारंजा येथे अवतीर्ण झाले. इसवी सन 1373 ते 1458 या काळात आपले अवतार कार्य करताना ते 1457च्या सुमारास श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि नंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळी वनातून पुन्हा प्रकट झाले. तेच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. दत्त परंपरेतले तिसरे सत्पुरुष आणि दत्तांच्या विभूती तत्वांचा 4था अवतार म्हणून ते मानले जातात. श्री स्वामी समर्थांनी स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड आणि नाव नृसिंहभान आणि दत्तनगर हे वसतिस्थान असल्याचं भक्तांना सांगितलं. त्यामुळे दत्त संप्रदायात त्यांचं स्वरूप हे दत्ताचा 4था अवतारित्व मानण्यात आलं. यामुळेच दत्तभक्त हे स्वामींचे सुद्धा भक्तच झाले. श्री स्वामी समर्थ कर्दळी वनातून प्रकट झाले. त्यावेळी ते वारुळामधून प्रकट झाले. एक लाकूडतोड्या लाकडं तोडत असताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला आणि स्वामी समाधीतून जागे झाले असं सांगितलं जातं. कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. स्वामी तिथून काशी क्षेत्री प्रकट झाले आणि गंगा काठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदातीरी आले. मंगळवेढा इथे प्रकट झाल्यावर ते रानात वास्तव्य करीत, क्वचित गावात येत. तेथे एक ब्राह्मण कुटुंब त्यांना भोजन देत असे. तिथलं वास्तव्य संपवून स्वामी पंढरपूर, मोहोळ, सोलापूर इथे वास्तव्य करून श्री क्षेत्र अक्कलकोट इथे आले. तिथे त्यांनी 3 दिवस अन्नग्रहण केलं नव्हतं. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन दिलं. हळूहळू स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली आणि लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांची स्वामींवर दृढ निष्ठा बसली. स्वामी कधीकधी राजवाड्यात जात व एखादे वेळी तिथे 4 ते 5 दिवस मुक्कामालाही असत. अक्कलकोट इथे स्वामी प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपश्चर्या केली. बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीचे सिद्ध पुरुष असल्याने तेथील वास्तव्यात स्वामींनी अनेक चमत्कार केले आणि राजापासून रंकापर्यंत अनेकांवर कृपादृष्टी केली. आपण यजुर्वेदी ब्राह्मण असून आपले गोत्र काश्यप आणि रास मीन असल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. श्री स्वामी समर्थांची कांती तेजपुंज दिव्य होती आणि वर्ण गोरा होता. ते अजानुभाऊ होते. बाळप्पा आणि चोळप्पा या शिष्यांवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट इथे आल्यावर शेवटपर्यंत तिथेच होते. सर्वसामान्य भाविकांना त्यांनी आपलंसं केलं. त्यांचं बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचं असे, तर कधी ते रौद्ररूप धारण करीत. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, कित्येकांना सन्मार्गाला लावलं. प्रत्येकाच्या अधिकारानुसार स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे अनेक भक्तांना त्यांनी आपलंसं केलं.
त्यांच्या अवतार काळात देशात इंग्रजांचा अंमल होता आणि भारतीय जनता अन्यायात भरडली जात होती. जनतेच्या मनात त्यांनी आत्मसन्मान जागवला. त्यांच्या मागे मोठा शिष्य परिवारही होता. त्यामुळे समर्थ परंपरेचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला. प्रमुख शिष्यांमध्ये कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्री तात महाराज, श्री शंकर महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामी सूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरेदादा, गुलाबराव महाराज हे प्रमुख शिष्य म्हणून गणले जातात. या शिष्यांनी अनेक ठिकाणी स्वामी समर्थ मठांची स्थापना केली. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया. नसे अन्य त्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. असे अनेक श्लोक पद स्वामी भक्तांकडून रचली गेली आणि आपल्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांनी आश्वस्त केलं. अनेक रूपात अनेक वेळी आपल्या अवताराची प्रचिती स्वामींनी आपल्या भक्तजनांना दिली आणि चैत्रवद्य त्रयोदशी दिवशी 1878 अक्कलकोट येथे स्वामींनी समाधी घेतली. स्वामी लीलामृत, श्री गुरु लीलामृत या ग्रंथांमधून स्वामींच्या महतीची गाथा आपल्याला वाचायला मिळते. आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींना वाटतं आणि अडचणीच्या काळात नामरूपाने सदैव भक्ताबरोबर राहून भक्ताचा मार्ग सुकर करतात. नामाला कधीही सोडू नये. आपलं पूर्वसंचित संपल्याशिवाय साधना फळाला येत नाही. दुःख संकट असतील तर सुखाची किंमत कळते आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीवही होते. म्हणून आयुष्यात काही मिळवायचं असेल तर केवळ स्वामी कृपा आपल्याला तारतील ही भावना मनात बाळगावी. कारण श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी न बुडली. धरुणी सुकानो हाती बसलेत स्वामी राया. हीच भावना स्वामींच्या भक्तांची असते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत धन्यवाद.